उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपल्याला दिलेली आहे, काय सांगाल त्याबद्दल? अगोदर तुम्ही आमचे आदरणीय नेते माननीय आमदार प्रकाशदादा सोळंके, माझे आवडते नेते जयसिंगभाई सोळंके यांचा खूप आभार मानतो. त्यांनी 35 ते 40 वर्ष आमच्या प्रभागात कधीही कुणीही बिफॉर्म आमच्या कोणत्याही पक्षाचा बिफॉर्म आमच्या प्रभागात लागलेला नाही. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून त्यांच्या पक्षाचा मला बिफॉर्म दिला, त्यांच्या पक्षाची उमेदवारी दिली. त्यांचा अगोदर धन्यवाद करतो. प्रभागात तुमच्या विकास म्हणावा तसा झालेला नाही, काय तुमचं विजन आहे विकासाचं? आमच्या प्रभागाचा विकास असते का हेच माहीत नाही. त्यामुळं तर मी ह्याच प्रभागातला रहिवासी आहे. म्हणून तर आम्ही हे 9 वर्ष मेहनत केली की आम्हाला विकास करायचा आहे. आमचे घरं, आम्हाला इथं नाली नाही, रस्ते नाही, घरकुल नाही, साधी भोगतदारची PTR सुद्धा नाही. तर आम्ही नगरसेवक होऊन आमदार साहेबांकडून त्यांना विनंती करून सगळ्या प्रभागात भोगतदारचे PTR द्यायचे. आत्ता त्यांचा सर्वे चालू आहे. त्या सर्वेनुसार सगळ्याला PTR भेटणारच आहे, तर आमदार साहेबांचा शब्द आहे. परंतु ते PTR भेटल्यानंतर सगळ्याला घरकुल देण्याचं काम मला करायचं आहे. आणि मी स्वतः या प्रभागात रहिवासी असून या प्रभागातला, त्यामुळं मला ह्या पूर्ण प्रभागाचा विकास करायचा आहे. जसे की रस्ते करणे, नाली करणे, रोड करणे, हे सगळा विकास मला करायचा आहे. आपल्या प्रभागात कोण कोण उमेदवार आहेत तुमच्यासोबत? माझ्या प्रभागात अनुसूचित जातीमधून सुधामती पौल ही माझ्या सोबतीला उमेदवार आहेत. नगराध्यक्ष पदाचे आमचे खलील पटेल यांचे मिसेस ते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. वार्डातील मतदारांना काय आवाहन करताल आपण? वार्डातील मतदाराला आव्हान करण्याची गरज नाही, कारण की आव्हान करण्याची गरज कारण नाही आहे की ही निवडणूक आमच्या ह्या वार्डातल्या सगळ्या लोकांनीच हाती घेतलेली आहे. त्यामुळे त्यांना आव्हान करण्याची मला काही गरज नाही वाटत नाही. तुमच्या वार्डामध्ये नाल्याचे कामं, रस्त्याचे कामं कसे आहेत? मी अगोदर तुम्हाला सांगितलं की आमच्या वार्डामध्ये नाले रस्ते हे बघितलेच नाही मी अजून. जे रस्ते टाकलेले हे 25 वर्षाच्या अगोदरचे रस्ते आहे, त्याच रस्ते आम्ही चालवतो. हे जे रस्ता आहे आमचा मुख्य रस्ता, त्या रस्त्यावर आम्ही स्वतः जयसिंगभाईनं आम्हाला ते मुरुमचे गाड्या पाठवून तिथं मुरुम टाकायला लावलं. हे सगळं मुरुमून आम्ही रस्ता तयार करून घेतलेला आहे. ते रस्ता मंजूर आहे, फक्त ते आचारसंहितेनंतर आम्हाला ते रस्ता करून घ्यायचा आहे. तुम्हाला का द्यावा निवडून? जनतेला हे माहिती आहे की आम्ही 24 तास त्यांच्या सेवेत आहे. 9 वर्ष झाले नगर परिषद लागलेली नाही आहे. 9 वर्षापासून सगळी आझादनगरची जनता बघत आहे की आम्ही त्यांच्या सोबतीत आहोत, सुखात दुःखात, लग्न कार्य प्रत्येक गोष्टीत. ह्यामुळं ते मला निवडून देतील हे मला 100% खात्री आहे.